गुटख्यासोबतच तंबाखू खाऊन मंदिर परिसरात आढळून आल्यास मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा फतवा तुळजाभवानी मंदिर संस्थेनं काढलाय. मंदिर कर्मचाऱ्यांसोबतच पुजारी, सेवेकरी आणि भाविकांना सुद्धा फतवा लागू करण्यात आलाय. रवी वर्माच्या चौकशीतनं अनेक धक्कादायक माहिती समोर येते. रवी वर्मानं पाकची गुप्तहेर संघटना ISIला पाठवलेल्या 14 पैकी 5 नौदलांच्या जहाजांची माहिती खरी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. रवी वर्मानं 5 नौदलांच्या जहाजांची माहिती व्हॉट्सअप चॅटद्वारे पाकला पुरवली होती. व्हॉइस चॅटच्या माध्यमातून रवी वर्मानं पाक गुप्तहेरांशी संपर्क केला होता. त्यानं सर नावाच्या पाक गुप्तहेराला व्हॉइस मेसेज केला होता. आरबीआयच्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय. आरबीआयकडनं सलग तिसऱ्यांदा व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता होम लोन, कार लोन आणि एज्युकेशन लोन स्वस्त होणार आहे. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये ईडीनं ठिकठिकाणी छापे टाकलेत. जवळपास 12 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. या प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोरगे आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे. दसॉल्ट एव्हिएशन आणि TASL मध्ये महत्वाचे 4 करार पार पडले. 2028 पासून हैदराबादमध्ये अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी RCBच्या मार्केटिंग हेडला अटक करण्यात आली. बेंगळुरू विमानतळावरनं मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक करण्यात आली. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं. या प्रकल्पासाठी 55,335 कोटींचा निधी दिला होता. मात्र हा प्रकल्प पूर्ण होता तब्बल 61,000 कोटी रुपयांवरती पोहोचलाय. सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यापासून सुटका म्हणून कोकण रेल्वे रोरो सुरू करण्याच्या तयारीत असून त्यामुळे गाड्या आणि SUV रेल्वे गावी नेता येतील. यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेनं तुम्ही तुमच्या गाडीची वाहतूक करू शकाल. ठाकरे गटाच्या उपनेतेपदी जळगावच्या वाघ यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी गुलाबराव वाघ यांना खांद्यावरती घेऊन नाचत कार्यकर्त्यांच्या फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. महावितरण कंपनीकडनं 1 ते 6 जून या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. जळगावातही वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बघायला मिळते. एरंडोल परिसरात राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी मृत महिलेच्या भावानं गुन्हा दाखल केलाय. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका यावर्षी चांदीपासून बनवलेल्या रथातनं पंढरपूरला जाणार आहेत. आषाढी वारी निमित्तानं पैठणवरनं संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं 18 जूनला विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा रोडवरती दरड कोसळली. मागील 2 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे घाट रस्त्यावरील दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं. अद्यापही दरड हटवण्यात न आल्यामुळे 4 चाकी वाहनं किल्ल्यावरती जाऊ शकत नाहीत. हिंगोलीतील जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकाचा उद्योग समोर आलाय. हिंगोलीतील शासकीय निधीचा चेक स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा केला. यावेळी बँकेला संशय आल्यामुळे त्यांनी तो चेक जिल्हा परिषदेला परत केला. या प्रकरणी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 7 गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. 11 गावांमध्ये विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. गिरणा धरणामध्ये अवघा 20% जलसाठा शिल्लक राहिल्यामुळे आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरात वैयक्तिक आयुष्यातील तणावातनं 24 तासात तिघांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. एका 19 वर्षीय तरुणानं तर 2 तिशीतील तरुणांनी आत्महत्या केली. अकोल्यातील तेल्हारा डेपोतील बस अक्षरशः भंगार झालेल्या आहेत. अशाच बसेसमधनं प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. यावेळी पावसाळ्यात बसला गळती लागल्यामुळे चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. सोलापूर विद्यापीठातील एका अभ्यासकानं अनोखा शोध लावलाय. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानिकारक असलेल्या प्लास्टिकला खाणारा जीवाणू या संशोधकांना शोधून काढलाय. पेटंटसाठी त्याची नोंदणी सुद्धा झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्य सरकारनं सुरू केलेल्या मोफत बियाणं योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे शेकडो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. शुल्क घेऊन सुद्धा बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव गावातील पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प झालाय. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. थेंबर पाण्यासाठी तरसावं लागत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. घरगुती पाण्याचा खर्च दिवसाला 100 ते 200 रुपये इतका वाढलाय. चंद्रपुरातील तुकुम मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पालिकेनं सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान 15 ट्रक इतका अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आलंय. तसंच रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या टपऱ्या, साहित्य आणि अन्य अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात आल्या.
रोकडोबावाडीमध्ये 10 महिन्यांचं बाळ खेळताना पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पाण्यानं भरलेल्या बादलीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. येवल्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजून खराब झाला. 3 एकरावरील कांदा पिकावरती नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येवल्यातील ग्रामीण भागात पावसाचं पुनरागमन झालंय. मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. त्यामुळे लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. पावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेकापनं केली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला. 13 किंवा 14 जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 17 जूनपासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार आहे. तर नागपुरात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 117 गावातील 604 शेतकऱ्यांना फटका बसलाय. 200 हेक्टरवरील फळ आणि बागायती पिकांना फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागानं पंचनामेही सुरू केले. मे महिना यंदा नागपूरचा संपूर्ण विदर्भासाठी दिलासा देणारा राहिलाय. एरवी 46 ते 47 अंश सेल्सिअसवरती जाणाऱ्या कमाल तापमानानं यावेळी 43 देखील पार केली नाही. जवळपास संपूर्ण महिनाभर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी घटल्याचं दिसलं. वाळूज महानगरातील तिसगाव ते वडगाव रोडवरील एका घरामध्ये चोरीची घटना घडली. या चोरट्यांनी कपाटातील 1.5 ते 1.25 तोळ्याच्या दागिन्यांसह रोकड देखील लंपास केली. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार विरुद्ध लेनवरती फेकला गेला आणि समोरून येणाऱ्या कारनं त्याला चिरडलं. यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. येवला शहरातून जाणाऱ्या देशांनी पण त्यात पुढाकार घेतलाय, आपल्या महाराष्ट्राने पण घेतलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जे काही बांधकाम आहेत, बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारी करतात, आपण बातमीदार आहात, आपण पत्रकार आहात, आपल्यालाही माहिती आहे की कधी कधी चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे ह्या बांधकामाची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि त्यामधून ई अंदाजपत्रक, ई मोजमाप, ई वर्क ऑर्डर, ई बिलिंग अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कधी कधी काम करून देखील कारण नसताना बिलं थांबायची ती आता तिथं थांबणार नाहीत. ई संचित प्रणालीमध्ये आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणारं सेवानिवृत्ती देण्याची जी सोय आहे, खूप तक्रारी असतात की बाबा ते सेवानिवृत्त होतात आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यावर 2-3 महिने, 4 महिने, 5 महिने हेलपाटे घालावे लागतात. तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्याच्याबरोबर काम केलेलं असतं ते पण त्याला इतकं काही आपलेपणाची वागणूक देत नाही असा अनुभव काहींना आलेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की बाबा 30 जूनला तो सेवानिवृत्त होणार आहे, तो 31 मेला सेवानिवृत्त होणार आहे. तारखा तर 58 वर्षाच्या असतातच आपल्याकडं, 60 वर्षावाल्यांच्या पण असतात आणि 58 वर्षाच्या रिटायर होणाऱ्यावाल्यांच्या पण तारखा असतात सेवानिवृत्तीच्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भविष्य निर्वाह निधी, अनामत लेखांकन आणि परतावा प्रणाली, वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्थापन प्रणाली आणि गटविमा योजना याची देखील सोय यामध्ये करण्याचा निर्णय